नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मी डॉक्टर स्वप्नील सहर्ष स्वागत करतो। आज आपण शिकणार आहोत संस्कृत या विषयाविषयी। संस्कृत हा BAMS फर्स्ट इयरला असणारा फार महत्त्वाचा विषय। संस्कृत का महत्त्वाचा आहे? संस्कृतमध्ये आम्हाला संहिता वाचायची आहे। संस्कृत प्रकरण आम्ही चांगलं शिकलो, त्याचं व्याकरण आम्ही समजून घेतलं तर आम्हाला आमच्या संहितांमधील संधी विग्रह करता येतो, समास असलेल्या शब्दांचा अर्थ समजून घेता येतो। हे व्याकरण आम्हाला संहिता वाचनासाठी फार महत्त्वाचं आहे। म्हणून बेसिक फर्स्ट इयरला आम्हाला संस्कृत हा विषय शिकावा लागतो। संस्कृत विषय आम्हाला किती मार्क्ससाठी असतो? तर संस्कृत आम्हाला आहे 100 मार्क्ससाठी। टोटल आहे 100 मार्क। 100 मार्क किती? परीक्षेत शेवटी आमच्या मार्कशीटवर येतात ते 100 मार्क, परंतु आमचा पेपर किती मार्कचा होतो? तर 90 मार्कचा। आता या 90 मार्कचं डिस्ट्रीब्युशन कसं केलंय ते आपण आधी बघूया। प्रकरण 1 ज्याच्यामध्ये व्याकरण आहे, भाग 1 ज्याच्यामध्ये व्याकरण आहे त्याला आहेत 45 मार्क, आणि भाग 2 ज्याच्यामध्ये पंचतंत्रच्या कथा आहेत, वैद्यकीय सुभाषित मालीमधले 10 अध्याय आहेत आणि सुश्रुत शारीर स्थानामधला 1 अध्याय आहे। या 3 ते 4 गोष्टींसाठी 45 मार्क आणि बेसिक व्याकरणासाठी 45 मार्क। 45 आणि 45 90 आणि 10 इंटरनलचे मार्क असे टोटल मिळून 100 मार्क तुम्हाला परीक्षेसाठी असतात। तुम्हाला याच्यासाठी 50% मार्क पासिंगसाठी बनवायचे असतात। याच्यातले 50% मार्क्स मिळून तुम्हाला पास व्हायचं असतं। मग विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयरला संस्कृत विषयाची भीती तुमच्या मनामध्ये इतकी असते की बरेच जण या विषयाचा अभ्यास करणं सोडून देतात। बरेच जण संस्कृतचा अभ्यासच करत नाही। बरेच जण मला जमणार नाही म्हणून शस्त्र आधीच खाली टाकून देतात। पण तसं करायचं नाहीये। संस्कृत सोप्या भाषेमध्ये पास होण्यासाठी, संस्कृत सोप्या भाषेमध्ये संहितांमधले अर्थ समजून घेण्यासाठी तुम्हाला मौर्य पब्लिकेशनची ही लेक्चर सिरीज सहभागी व्हायची आहे। ती जॉईन करायची आणि शिकायचं आहे साधं सरळ सोपं फर्स्ट इयर BAMS चं संस्कृत। आम्हाला हे संस्कृत शिकून आमच्या संस्कृतमध्ये पंडित व्हायचंय का प्रकांड पंडित? तर नाही। आम्हा कशासाठी संस्कृत शिकत आहोत? 2 उद्देश आहेत। एक तर आम्हाला पुढे आमच्या संहितांमधलं नॉलेज कळालं पाहिजे। संहिता वाचन करत असताना, टीका वाचन करत असताना त्याचा प्रॉपर अर्थ आम्हाला कळाला पाहिजे, आणि दुसरं आम्हाला फर्स्ट इयर पास होता आलं पाहिजे। मग या दोनही गोष्टींसाठी आम्हाला संस्कृत साध्या सोप्या पद्धतीने समजून घेतलं पाहिजे। पण त्याच्या आधी काय करायचं आहे? तर संस्कृतचा नेमका सिलेबस काय आहे? नेमकं या संस्कृतच्या सिलेबसमध्ये काय काय दिलंय याची आपण आधी माहिती घेऊया, चालेल? तर संस्कृत हा विषय भाग 1 भाग 2 45 मार्क 45 मार्क लिहिण्यासाठी आणि एकूण 50 मार्कसाठी, बरोबर। आता हा जो पार्ट 1 आहे त्याच्यामध्ये संज्ञा प्रकरण, विभक्ती प्रकरण, संधी, षडलिंग, धातू, समास, वाच्य प्रकरण, प्रत्यय आणि अनुवाद अशी 9 प्रकरणं आहेत। 9 प्रकरणांवरती 45 मार्क्सचे प्रश्न तुम्हाला तुमच्या फायनल एक्झाम मध्ये येत असतात। याच्यामध्ये संज्ञा प्रकरणाने सुरुवात होते। तुम्ही आता बरेच जण लेक्चर सुरुवात झाली असेल तर वाचलं असेल, ऐ उन रुरलुक ए ओम ही जी शिवसूत्राणी आहे, ही जी शिवसूत्राणी आहे त्याला आपण माहेश्वर सूत्र म्हणतो। त्याच्यामध्ये उच्चार असताना सांगितली आहेत, बाह्य प्रयत्न, अभ्यंतर प्रयत्न। आता एखादी शब्द आम्ही जेव्हा बोलतो क, तर क शब्द मी कसा बोलतोय? च शब्द मी कसा बोलतोय? च म्हणत असताना माझी जीभ कुठे लागत आहे? माझी जीभ कंठाला लागतीये, माझी जीभ दाताला लागतीये। नेमकं काय होतंय म्हणजे आमचा प्रत्येक शब्द जेव्हा आम्ही उच्चार करतो तेव्हा त्याचा उच्चार काय केल्यानं होतो ते आम्हाला शिकायचंय उच्चार स्थानांमध्ये। आणि शिवसूत्रांवरून आम्हाला संज्ञासूत्र दिलेली आहेत। जी संज्ञासूत्र दिली आहेत ती काही संज्ञासूत्र आम्हाला आमच्या या संज्ञा प्रकरणामध्ये शिकायची आहे। विभक्ती प्रकरण दिलेलं आहे। विभक्ती म्हणजे काय? कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, अधिकरण हे विभक्ती प्रकरणामध्ये आम्हाला शिकायचे आहे। संधी म्हणजे काय? संधी म्हणजे काय? तुम्हाला संहिता वाचन करत असताना किंवा वैद्यकीय सुभाषित मालेतले श्लोक वाचत असताना लक्षात येईल। आता आपण एक उदाहरण घेऊ। हिता हितम असा शब्द आहे। आयुर्वेदाचं प्रयोजन ज्यामध्ये सांगितलंय की हिता हितम, काय? हिता हितम, हिता हितम। पण याचा जेव्हा आपण संधी विग्रह करू तेव्हा याच्या लक्षात येईल की हित आणि अहित हे 2 शब्द तिथे आहे। मग हे कसे ओळखायचे? ही संधी कशी तयार होते? शब्दांमधील संधी कशा होतात हे आम्हाला शिकायचं या संधी प्रकरणामध्ये। त्याच्यानंतर षडलिंग प्रकरण आहे। स्वरांत आणि व्यंजनांत शब्द असतात, त्याच्यामध्ये आम्हाला आकारांत, उकारांत, इकारांत शब्द शिकायचे। देव, माला, वन हे जे शब्द आहेत या शब्दांचा आम्हाला अभ्यास करायचा आहे। हे बेसिक आहे सगळं। धातू प्रकरण शिकायचं आहे, क्रियापद त्याच्यामध्ये काळ शिकायचे आहे, लटलकार शिकायचे आहेत, वर्तमान काळ, भविष्य काळ हे सगळं व्याकरण आम्हाला या पहिल्या प्रकरणामध्ये शिकायचं आहे। समास प्रकरण, तुम्ही आता शाळेमध्ये मराठी विषय असेल तर समास शिकला असाल।
उदाहरणार्थ सांगतो, गणनायक. गणनायक म्हणजे काय? गणांचा नायक असा आहे जो गणनायक. म्हणजे हा समाज. समास म्हणजे काय? चांगल्या रीतीने शब्द एकत्र येणे म्हणजे समास. मग अशा समासाचे प्रकार काय आहेत बरं? केवल समास, अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. हे समास आम्हाला शिकायचे आहेत. वाच्य प्रकरणामध्ये कर्ता कर्मणी प्रयोग शिकायचे आहेत. प्रत्यय जेव्हा धातूच्या कोणत्याही जेव्हा धातूला जो प्रत्यय लागतो त्याच्यामध्ये शब्दांची निर्मिती कशी होते ते आम्हाला शिकायचंय. अनुवाद प्रकरणामध्ये आम्हाला भाषांतर जे ठराविक आमच्या सिलेबसमध्ये सांगितलेत त्याचं भाषांतर आम्हाला पाठ करायचंय किंवा लिहायचंय किंवा समजून घ्यायचंय. आणि अशा पद्धतीनं आमचा हा पार्ट 1 हा 45 मार्कसाठी कंप्लीट होतो. आता हे सगळं पहिल्यांदा ऐकल्यानंतर डोक्यावरनं जाण्याची 90% शक्यता आहे. फार कमी लोकांना हे कळेल की मी काय सांगत होतो, कारण हा सगळा व्याकरणाचा भाग आहे, हा सगळा सरावाचा भाग आहे, हा सगळा पुन्हा पुन्हा प्रयत्न करून वाचण्याचा भाग आहे, जे आपण आपल्या लेक्चर सिरीज मध्ये करून घेणार आहोत. संज्ञा प्रकरणातली सूत्र काय आहेत, ती पाठ कशा पद्धतीने करायची, त्यातील महत्वाची सूत्र कोणती, परीक्षेमध्ये जास्त वेळा कोणती सूत्र आजपर्यंत आलेली आहेत. विभक्ती प्रकरण तसंच आहे. संधी आजपर्यंत कोणकोणत्या आल्यात, अचसंधी म्हणजे काय, अलसंधी म्हणजे काय, आणि याच्यामधील वेगवेगळी सूत्र जी संधी प्रकरणातली आहेत ती तुम्हाला समजून घ्यायची आहे. म्हणजे सरावाचा, पुन्हा पुन्हा वाचण्याचा आणि समजून घेण्याचा हा भाग आहे. थोडा डिफिकल्ट असला तरी पास व्हायला अवघड नसलेला आणि समजून घ्यायला अवघड नसलेला विषय, इतकं लक्षात ठेवा. त्यामुळे घाबरून न जाता हा सगळा सिलेबस आपण कव्हर करणार आहोत. मग पार्ट 2 मध्ये काय येतं? पार्ट 2 आहे 45 मार्कसाठी. याच्यामध्ये सुश्रुत संहितेमधील शारीर स्थानातला 4था अध्याय जो आहे गर्भ व्याकरण, हा अध्याय आम्हाला शिकायचा आहे. या अध्यायामध्ये काय? सप्तत्वच्या आहेत, सप्तकला आहेत, वात पित्त प्रकृती आहे, वातपित्ताचे गुण आहेत, मानस प्रकृती सांगितलेली आहेत. आणि हे समजून घेतल्यानंतर पुढचा पार्ट येतो वैद्यकीय सुभाषित साहित्य, ज्याच्यामध्ये 10 अध्याय आहेत. वैद्यकीय सुभाषित साहित्य म्हणजे काय? आमच्या संस्कृत साहित्यामध्ये वैद्यका संदर्भात जे जे श्लोक आले आहेत त्यांचं संकलन अध्यायांच्या आपण त्या हेडिंग खाली केलंय. व्यायाम अध्याय असेल तर व्यायामा संदर्भात सगळे श्लोक आहेत, स्नान अध्याय असेल तर स्नाना संदर्भात आहेत, प्राणायाम अध्यायामध्ये सर्व प्राणायामाविषयी आहे, चिकित्सा अध्यायामध्ये सर्व चिकित्सेविषयी आहे. मग असं सोपं प्रकरण वैद्यकीय सुभाषित. जर श्लोक पाठ तुम्ही केले, रोज जर श्लोक म्हटले, आपल्या श्लोकच्या वेळी श्लोक लिहिले, वैद्यकीय सुभाषित पाठ करत राहिले तर अतिशय सोपं प्रकरण वैद्यकीय सुभाषित साहित्य. पंचतंत्र कथा, हा एवढ्या सिलेबस मध्ये काहीतरी वाचलेलं आहे, काहीतरी लहानपणी पाहिलेलं आहे असं तुम्हाला वाटत असेल. पंचतंत्रांच्या कथा, याच्यामध्ये कथा शब्द आलाय. कथा लहानपणी तुम्ही भरपूर ऐकल्या असतील, भरपूर कथा. आजीबाईची गोष्ट, चोरांच्या पोलिसांच्या गोष्टी ऐकल्या असतील, अशा अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. तशाच पंचतंत्राच्या गोष्टीही तुम्ही ऐकल्या असतील, म्हणजे मुंगूस आणि सापाची गोष्ट. तशाच त्याच कथा पंचतंत्र फक्त संस्कृत मधून सांगितल्यात. क्षपनक नकुल कथा, बरोबर. मग या कथेवरती काही प्रमाणात प्रश्न येतात. कसे प्रश्न येतात? तर बाबा आदिर अंत्य श्लोक लिहा, सुरुवातीचा आणि शेवटचा श्लोक लिहून ह्या कथेचा मतितार्थ तुम्ही सांगा, किंवा त्या श्लोकामधील काही वाक्य तुम्हाला भाषांतरासाठी येतात, किंवा त्या पंचतंत्र कथेमधील काही भागावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. कळतंय? संहिता, सुश्रुत संहितेमधील शारीर स्थानातला एक अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. तो अध्याय फिक्स आहे, त्यातले श्लोक फिक्स आहे, त्याच्यावर येणारे प्रश्न बऱ्यापैकी रिपीटेड होतात. ते प्रश्न मी तुम्हाला सांगेल. सप्तत्वच्या सप्तकला सगळं. वैद्यकीय सुभाषित मालेमध्ये काही अध्याय जे आहेत स्पेसिफिक ते LAQ साठी असतात 15 मार्क्ससाठी, तेही मी तुम्हाला सांगेल. काही SAQ साठी असतात. काही ठरलेले प्रश्न आहेत जे बऱ्याच वेळा विचारले जातात. त्या प्रश्नांचा अभ्यास कसा करायचा, त्या प्रश्न लिहायचे कसे, यांची लिहिण्याची स्टाईल काय असावी. LAQ साठी वैद्यकीय सुभाषित मालेतला एखादी अध्याय आल्यानंतर सरळसोट भाषांतर न लिहिता प्रस्तावना, अर्थ आणि शेवट कसा करायचा याचंही तुम्हाला मी एक टेक्निक सांगेल. पंचतंत्र कथा कशा लक्षात ठेवायच्या त्याचेही तुम्हाला काही मी निमोनिक सांगेल, काही आयडिया सांगेल. आणि हे 45 असं 90 मार्कचा सिलेबस तुमचा संस्कृतचा असतो. म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल की जे टेन्शन तुम्हाला संस्कृतचं होतं की पास कसं व्हायचं, इकडे 45 इकडे 45 कंपल्सरी मार्क आहेत, ते तुम्हाला मिळताना चांगले मिळतात जर तुम्ही सराव करून व्यवस्थित पेपर लिहिला तर. आता हे कसं लक्षात घ्यायचं बघा. मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन आपण बघू. 4 LAQ आम्हाला परीक्षेमध्ये येतात. किती येतात? 4 LAQ. मग 2 LAQ इकडचे आणि 2 LAQ इकडचे येणार, बरोबर. म्हणजे सुश्रुत संहिता, वैद्यकीय सुभाषित माला आणि पंचतंत्र कथा या 3 प्रकरणांपैकी 2 LAQ तुम्हाला येणार आहेत, बरोबर. आणि या व्याकरणावरती 2 LAQ तुम्हाला येणार आहेत. म्हणजे तुमच्याकडे खूप मोठा स्कोप आहे LAQ लिहिण्यासाठी. इकडचे 2 तर तुम्ही लिहूच शकतात आणि इकडचेही 2 तुम्ही लिहू शकतात. कारण जर समास तुम्हाला काही सांगतात, हे केवल समासातली काही
समासाची उदाहरणं तुम्ही सोडवून दाखवायची उदाहरणासहित, किंवा संधी प्रकरणातल्या काही संधी येतील, अच संधी सांगा, हल संधी सांगा, संज्ञा प्रकरणातील काही सूत्र येतील, काही भाषांतरासाठी येईल, अशा पद्धतीनं LAQ तुम्हाला येईल. म्हणजे 2 LAQ A भागातून आणि 2 LAQ B भागातून येतील. 7 जे 5 मार्कचे SAQ असतात ऑर सहित, त्याच्यापैकी 4 किंवा 3 आणि इकडे 4 किंवा 3 असे SAQ तुम्हाला येतील आणि या 6 पैकी 3 SAQ तुम्हाला येतील. म्हणजे मित्रांनो, ह्या भागालाही तितकंच महत्व आहे जितकं ह्या भागाला आहे. आम्ही करतो काय, वर्षभर हे व्याकरण इतकं शिकतो आणि शेवटी कधीतरी मग सुभाषित माला, सुश्रुत संहिता आणि पंचतंत्र कथा वाचायला घेतो. परंतु हे महत्वाचं आहेच, त्याच्याच बरोबरीनं तितकेच समान मार्क असलेला पार्ट बी देखील आम्हाला भर द्यायचा आहे. कारण हा स्कोरिंग करणारा भाग आहे, हा तुम्हाला पासिंगसाठी खूप हेल्प करणारा भाग आहे. आणि याच्यातल्या टेक्निक्स, याच्यातली नोट्स जर तुम्हाला वाचायला दिल्या, याच्यातले सुश्रुत संहितेतले प्रश्न सांगितले येणार आहे की या प्रश्नांची सहसा परीक्षेमध्ये येण्याची शक्यता असते, या शारीर स्थानावरती हे प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे जर एकदा सांगितलं तर शारीर स्थान, वैद्यकीय, सुभाषित, पंचतंत्र कथा अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही परीक्षेमध्ये लिहू शकतात. आणि त्या 45 पैकी भरपूर मार्क्स घेऊन त्याच्या जोडीला व्याकरणाचा अभ्यास केला तर प्रत्येक जण संस्कृत विषयामध्ये पास होऊ शकतो. म्हणजे काय, संस्कृतची अनाठाई आमच्या मनामध्ये भीती न बाळगता आम्ही संस्कृत पास होऊ शकतो, हा आत्मविश्वास आधी आमच्या मनात आम्ही बांधायला हवा. आणि हे दोनही पार्ट ए आणि पार्ट बी तितक्याच ताकदीनं, सरावानं समजून घेऊन जर तुम्ही लिहिलात तर 100% तुम्हाला पास होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आणि फर्स्ट इयरला संस्कृत विषय पास होऊन चांगल्या मार्कानं तुम्ही सेकंड इयरला प्रवेश कराल. त्याचबरोबरीनं तुम्ही संधी समास जर चांगला शिकून घेतला, बाकी सगळीच प्रकरणं त्यातही संधी समास जर चांगला शिकून घेतला तर पुढे संहितेचं वाचन करताना तुम्हाला अतिशय चांगली मदत त्याची होईल. इतका आत्मविश्वास तुम्हाला संस्कृतचा अभ्यास केल्यानंतर येतो. सुश्रुत पुढे तुम्हाला शिकायचं आहे, शारीर स्थान पुढे शिकायचंय, तेव्हाही याचा उपयोग होतो. वैद्यकीय, सुभाषित मालेमधले बरेच श्लोक तुम्हाला पुढे तुमच्या सेकंड इयर, थर्ड इयर, लास्ट इयर पर्यंत लिहिता येतात. पंचतंत्र कथा या सोप्या लक्षात ठेवण्यासाठी असल्यामुळे त्याचं टेन्शन घेण्याचं कारण नाही. अनुवाद प्रकरणामध्ये काही ठराविक पॅरेग्राफ, परिच्छेद तुम्हाला दिलेले असतात, त्याचा अनुवाद तुम्ही करू शकता. ही व्याकरणातली प्रकरणं आम्ही सरावानं आपल्या लेक्चर सिरीजमध्ये सोप्या पद्धतीनं समजावून सांगितली. उदाहरणं एकदा मनामध्ये घट्ट तुमच्या जमून बसली की तुम्ही झोपेतूनही उठवलं आणि तुम्हाला कोणतंही संज्ञा प्रकरणामधलं एकही कोणती संज्ञा विचारली तर तुम्ही सांगू शकतात. अचसंधी सांग, लगेच तुम्ही सांगू शकतात. समास प्रकरणामध्ये हा समास सांग, लगेच तुम्ही उदाहरणांसहित सांगू शकतात. पण याच्यासाठी गरज आहे सरावाची, आणि हा सराव आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहोत मौर्य पब्लिकेशनच्या होणाऱ्या या लेक्चर्समध्ये. मौर्य पब्लिकेशनची लवकरच संस्कृत लेक्चर्सची आपण सिरीज सुरू करत आहोत, ती तुम्ही सर्वांनी जॉईन करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा. आणि मित्रांनो, संस्कृतची कसलीही भीती न बाळगता संस्कृतचा चांगला अभ्यास करून संस्कृत फर्स्ट इयरला पास होऊन आपण सेकंड इयरला जाणार आहोत, हा आत्मविश्वास बाळगा. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बेस्ट लक. थँक्यू.